नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये काव्याचं जुनं प्रेम प्रकरण पुन्हा एकदा उफाळून येणार आहे आणि त्यावेळेस मानिनी आता काव्याला कशी रिॲक्शन देते हे बघायला आपल्याला खूपच मजा येईल. म्हणजे होतं काय तर येणाऱ्या भागामध्ये जीवाने नंदिनीला जे प्रॉमिस केलं असतं की तो फराळ बनवायला तिला मदत करेल त्यानुसार तो तिला मदतही करत असतो आणि तो छानपैकी चकल्या वगैरे बनवतो. दुसरीकडे काव्याने सुद्धा विक्रमला प्रॉमिस केलं असतं की मी तुम्हाला घर सजवायला मदत करेल, त्यानुसार ती पण मदत करत असते. ती स्टूलवर उभी राहून हार वगैरे जोडत असते आणि त्यावेळेस तिचा स्टूलवरचा तोल जातो आणि पडणार एवढ्यात तिला पकडतो पार्थ आणि ती पार्थला म्हणते पण, दरवेळेस मीच पडताना तुम्ही कसे मला सावरता. त्यावेळेस तो तिला छानपैकी उत्तर देत म्हणतो की कदाचित नशिबालाच वाटत असेल की मीच तुला वेळोवेळी सावरावं. आणि या दोघांचं बोलणं ऐकते रम्या चिडून जाऊन सांगते वसू आत्याला, म्हणजे तिच्या आईला. मग तिची आई म्हणते आता आपण काहीच करू शकत नाही, देवच काय करायचं ते करेल. आणि मित्रांनो, देवाने इथे काहीतरी केलंच आहे. म्हणजे होतं काय, तिकडे सुनीताला काव्य आणि जीवाचा तिच्या कॅफेतला व्हिडिओ मिळाला आहे, म्हणजे CCTV फुटेजचा व्हिडिओ तिला मिळाला आहे आणि तिने डायरेक्ट फोन केला आहे मानिनीला की आता या दिवाळीला तुझ्या घरात धमाका होणार. आता मानिनी काव्यासोबत कशी वागते हे आपल्याला बघायचं आहे, कारण की या उद्याच्या भागामध्ये काव्याला मानिनी म्हणते सुद्धा की अशी मैत्रीण माझ्यासोबत शेवटपर्यंत राहावी. आता नेमकी तो व्हिडिओ आल्यानंतर मानिनी काय बोलते किंवा काय वागते किंवा घरच्यांची रिॲक्शन काय असेल, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. मालिका आवडत असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. आणि मित्रांनो, पुढच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा.